गोदावरी नदी ही भारतातील एक प्रमुख, पवित्र आणि जीवनदायिनी नदी आहे. गंगा नदीनंतर ती भारतातील दुसरी सर्वात लांब नदी मानली जाते. दक्षिण भारतातील लोकांसाठी गोदावरीला गंगेप्रमाणेच पवित्र स्थान आहे, म्हणून तिला दक्षिण गंगा असे संबोधले जाते. धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टीने या नदीला अत्यंत महत्त्व आहे. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावर होतो. तेथून ती पूर्वेकडे वाहत जाते. गोदावरीची एकूण लांबी सुमारे 1465 किलोमीटर आहे. ही नदी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांतून प्रवास करते आणि शेवटी बंगालच्या उपसागरात मिळते. तिचे खोरे भारतातील सर्वात मोठ्या नदी खोयांपैकी एक आहे. गोदावरीला दक्षिण गंगा असे म्हणण्यामागे धार्मिक कारण आहे. गंगा नदीप्रमाणेच गोदावरीत स्नान केल्याने पापक्षालन होते, अशी श्रद्धा आहे. नाशिक येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. त्यामुळे गोदावरी नदी धार्मिक श्रद्धेचे केंद्र बनली आहे. ती मंजिरा, पैनगंगा आणि साबरी या नद्यांचा समावेश होतो. या उपनद्यांमुळे गोदावरीचे पात्र अधिक विस्तृत आणि जलसमृद्ध झाले आहे. विशेषतः प्राणहिता आणि इंद्रावती या मोठ्या उपनद्या आहेत. गोदावरी नदीकाठी नाशिक, नांदेड आणि राजमुंद्री ही महत्त्वाची शहरे वसलेली आहेत. नाशिक हे धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. नांदेड येथे शीख धर्माचे पवित्र स्थान असलेले गुरुद्वारा हजूर साहिब आहे. राजमुंद्री हे आंध्र प्रदेशातील महत्त्वाचे शहर असून तेथील शेती आणि व्यापार गोदावरीवर अवलंबून आहे. आर्थिक दृष्टिकोनातून गोदावरी नदी अतिशय महत्त्वाची आहे. तिच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. धरणे आणि कालवे बांधून सिंचनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी जलविद्युत निर्मितीसाठीही तिचा उपयोग होतो. त्यामुळे लाखो लोकांचे जीवन या नदीवर अवलंबून आहे.